आज मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी पण आहे, 7 तारीख आहे. मी दोघांसाठी मस्त कपडे घेतलेले आहे. हे आहे नाशिकचं रेल्वे स्टेशन आणि हे आहे तिकीट. 90 रुपयाचं तिकीट आलं. गाईज आमची ट्रेन आलेली आणि ट्रेनमध्ये तर खूप गर्दी दिसते. लोक बघून करायला पाहिजे प्रो. इथे आहे आणि ही आहे इंडियन रेल्वेची खरी साईड गाईज. या लोकांमुळेच अशी जागा नाही होत. आता हा थळ आलेला आहे टेबल टेनिसमध्ये नॅशनलमध्ये. आता मम्मी पप्पाच्या ॲनिव्हर्सरीचा केक कट करता येते. माझी पॅन्ट घातली. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये जसं बघितलं होतं, मी आला होता नाशिकला मूवीच्या शूटसाठी. बट गाईज तुम्हाला माहिती आहे, मला पण त्या मूवीमध्ये एक रोल भेटलेला होता. आज त्या रोलचा शूट होता माझा. बट ॲक्च्युली काल काय झालं गाईज माहिती का, त्याचे डायरेक्टर आहे ना, तर त्यांना सकाळी कॉल आला, त्यांची वाईफ इज नो मोर. तर मग शूटिंगला तिथेच थांबावं लागलं. सो मग त्यामुळे शूटिंग कॅन्सल झाली आणि काही दिवसानंतर शूटिंग आहे परत. 15-20 दिवस लागतील आता परत सुरू व्हायला. आणि आज मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी पण आहे, 7 तारीख आहे. तर मी आज जळगावला चाललेलं आहे. चेतन दादा सोबत चाललेला आहे मी, तो पण निघतोय आणि बाकीचे जे ॲक्टर्स होते ते पण निघाले, बाकीची टीम होती ती पण निघाली आणि मी पण आणि चेतन दादा पण आज आम्ही जळगावला निघत आहे. पार्थ आता जातो आहे कॉलेजला. आज संडे असून त्याचा पेपर आहे आज संडेला आणि आज 7 तारीख आहे, लास्ट पेपर आहे त्याचा. बघा मी ज्या दिवशी जातो आहे त्या दिवशी शेवटचा पेपर आहे. नाही तर याला पण घेऊन गेला असता आज मी मूवीच्या शूटिंगला. कसं वाटतंय संडेच्या दिवशी पेपरला जातोय तू? शेवटचा आहे म्हणून. नंतर सुट्ट्या का? सुट्ट्या 1-2 सबमिशन, त्याच्यानंतर सुट्ट्या. चांगलं असतं बाई हे कॉलेजवाल्यांचं. नाही चांगलं असतं की वाईट असतं? वाईट असतं. हमस चीज से दूर रहते गाइस, जो हमें पसंद नहीं. 10 वाजलेले, 11 वाजताचा पेपर आहे आणि मी पण चेतन दादाच्या कॉलचा वेट करतोय. तो बोलला होता त्याचा मित्र कार घेऊन जळगावला चाललेला आहे, तर आपण त्याच्यासोबत जाऊ असं तो मला बोलला होता. चल पार्थ, ऑल द बेस्ट. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे मोठ्या भावाचा. बरं हां ना, खरंच ना. हॅलो बोला. म्हटलं काय झालं? इथे मी आता प्लॉटवर आलोय, केकेवाग कॉलेज जवळ. के वाघकडे का? हा, कशाने जाणार आहे? बघतो ना, आता राहुल भेटला मला जस्ट. मी तुला लगेच इन्फॉर्म करतो. कारण की आता 11 वाजेची ट्रेन आहे आपल्याला, म्हणून म्हणतोय मी. असेल तर मला लगेच. अरे एवढ्या लवकर कसं पॉसिबल होईल? 10 वाजले अजून. तर गाईस आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी ना, तर मी मस्त एक गिफ्ट घेतलेलं आहे मम्मी पप्पांना आणि तुम्हाला दाखवतो ते काय मी. तर हे बघा, मी दोघांसाठी मस्त कपडे घेतलेले आहे. हां, तर हे पप्पांसाठी घेतलेलं आहे. याच कलरमध्ये मी मम्मीसाठी बघत होता, पण आहे ना मम्मीसाठी भेटलं नाही. तर म्हटलं काही असा याला शोभणारा कलर घेऊ म्हटलं. तर हा कलर घेतलेला आहे मी मम्मीसाठी. आणि हे पण फुल आहे. कसं आता थंडी वगैरे आलेली आहे ना आणि कापड पण छान आहे. मस्त मी ना वेस्ट साईडमधून शॉपिंग केलेली होती आणि हे कपडे माझे घरी घेऊन जायचे. हे सगळे मी वापरलेले होते. आता मला यामध्ये ठेवावं लागेल. तेच बघा मी कसं प्लेस केलेलं आहे. आता एकदम खाली ठेवलेलं आहे. हे बघा, इथे पप्पांचं आणि या साईडला मम्मीचं. आणि आता याला असं मी वरती ठेवून दिलं त्या असं झोपून. चालेल हो मामा, चालेल. चला गाईस, निघालेला आता जळगावला जायला परत. चेतन दादाचा कॉल आलेला होता. तो बोलला की आहे ना मी निघेल म्हणे, पण त्याच्या मित्रासोबत, म्हणजे त्याने कार आणलेली आहे, त्याचा मित्र पण नाशिकवरून जळगाव चाललेला आहे. तो बोलला मी त्याच्यासोबत जाईल, तू पण ये सोबत, पण त्याला लेट होईल जायला. आणि काय मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी असो, लवकर जातोय मी. मला याच टायमाला निघायचं होतं, कारण की वाटलं कसं डायरेक्ट संध्याकाळी पोहोचू ना, रस्ता छान आम्ही गिफ्ट वगैरे दिल मम्मी पप्पांना, ते घेतलेले. ते अजून तर 2च वाजलेले. म्हटलं 1 तास आधी जातो मी. रिझर्वेशन आहे का? नाही, डायरेक्ट
गाईस फायनली मी पोहोचलेला आहे रेल्वे स्टेशनवर आणि मला हा भाऊ भेटलेला आहे रिक्षामध्ये. तो पण जळगावलाच चाललेला आहे. जिथून मी बसला ना बोधलेनगरवरून तिथून, म्हणजे हा आधीपासून बसलेला होता. हा मला विचारतो ब्लॉगर आहे कुठे चालला आहे जळगावला. हां म्हणे मी पण जळगावला चाललं आहे. म्हटलं ठीक आहे. मला आता कंपनी भेटून गेलेली आहे. चेतन दादा नाही तर हा भेटून गेलेला आहे आता. तो येईल रात्री येईल. तो तर संध्याकाळी निघेल कारने. मला एवढा टाईम नाही बाई. मला आत्ताच निघायचं होतं म्हणून मी आता निघाला. आता काढू तिकीट जनरलचं नॉर्मल आणि बसू रिझर्वेशनमध्ये. इंडियाची गर्दी आहे भाई आज. बोला काका पुढं जळगाव चालता. हे आहे नाशिकचं रेल्वे स्टेशन आणि हे आहे तिकीट. 90 रुपयाचं तिकीट आलं. कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे गाडी आपली? 2 का? पवन का? हा पवन? आता एक गाडी येते आपण तिच्यात पाहू. आता पण आहे का? राहिली तर मग आपण पवन देतो. आता 2:20 एक ट्रेन आहे आणि ते मला याने सांगितलेलं आहे. तुझा ओय भाई तुझं नाव काय? वत्सल. काय? वत्सल. तू इकडे बस आता उजेडात बस थोडं. हां आता सांग. वत्सल. हां ओके भाई काय कठीण नाव आहे यार तुझं वत्सल. ओके तर काहीच हो ताई का घेतो. हां एका ॲपवर मी बघितलं त्या ट्रेनचं नामो निशाणच नाही. ती ट्रेन दाखवतच नाही आणि याने मला दाखवलेलं आहे की म्हणे नागपूर वन वे म्हणून एक जाते म्हणे. तर ती 2:20 आहे. म्हणजे थोडी लेट झालेली आहे. 2:30 झालेली आहे आता देवलालीला आहे ती. म्हणजे बघा ॲपवाले पण असे गेम खेळतात आपल्यासोबत की आपल्यालाच दाखवत नाही ट्रेन आहे म्हणून. आणि आता ती येणार आहे 2 नंबर प्लॅटफॉर्मवर मागच्या इथे. जनरल आहे हो ही फक्त जनरल आहे. हो गाईज आमची ट्रेन आलेली आणि ट्रेनमध्ये तर खूप गर्दी दिसते. आणि हा म्हणे की फक्त हे जनरल आहे म्हणे. हे फक्त याच्यात बुकिंग पण असते बट मग ते ACचा नाही आहे. ACचा कोच नाही आहे याच्यात. ते फक्त सीटिंगवाला आहे. भाई आवे हम गाडी में. ट्रॅव्हलिंग कधी पण लोक बघून करायला पाहिजे प्रो. आई इथे नाही बाई मी नाही. बसायला जागाच नाही होणार. कुठे बसणार आहे? हे बघा हे बॅग पकड नाही म्हणता. शुक्रिया. लोक चांगले पाहिजे गाईस तरच ट्रॅव्हलिंगला चांगलं वाटतं. तर आता बघू शकता ना तुम्ही अशाच्या ट्रॅव्हलिंग पॉसिबल नाही माहिती. केलेलं आहे आधी बट आता थोडं किडसपणा येतो. काय करतो? आता याच्यानेच जायची इच्छा आहे. त्याच्यानेच चल मग आता काय करतो. मनमाडला जागा भेटलेली आहे आणि बघा हे खाली झालेलं आहे. हे टोटली जनरल आहे वाटतं आहे. आणि ही आहे इंडियन रेल्वेची खरी साईड गाईस. या लोकांमुळेच अशी जागा नाही होत आणि गंदगी वगैरे होते. आता जे आहे ते आहे खरं. म्हणून मला जास्त जनरलमध्ये आवडत नाही कारण की जनरलमध्ये ना जागा नसून पण लोक. अरे भाऊ 1 मिनटं थांबतील का? जागा नसून पण लोक खाली झोपलेले असतात. हे पहा चाळीसगाव थांबते नाही. हे आहे मनमाड जंक्शन. ठीक सरको जोपर्यंत काही हे लोक प्रोफेशनल होणार नाही ना तोपर्यंत भारतीय रेल मुंबईची लोकल असते ना तशी इथली मेमो आहे. आणि ही येते फायनली पोचलेले भाई. गाईस तुम्हाला माहिती का ड्रायव्हरने ना आधी शिरसोलीला थांबवली नंतर 2 गाड्या सोडल्या. मग इथे आलेला आहे तो 5:10 टाईम होता आणि आता वाजलेले 6:45. जळगावला यायचा 5:10 टाईम होता पण 6:45ला आला. तर वेद आलेला आहे गाईस मला घ्यायला. आम्हाला जायचं आता बाहेर. तर तिकडे किती वेळापासून आलेला आहे?
निवांत थांबलाय. तर आता आम्हाला जायचं काय डायरेक्ट इथून काकांच्या घरी, बिकॉज तिथे कार्यक्रम आहे. तिथे जाऊन सांगतो काय कार्यक्रम आहे. आणि मम्मी पप्पा आधीच गेलेले तिथे. चल रे. घरी जायच्या गाड्या घरी का बरं जायचं आहे? पप्पा बोलले डायरेक्ट ये म्हणे तिकडे. तर गाईस मी आता पोचलेला आहे काकांच्या सोसायटीमध्ये. आता जातो वरती. ॲक्च्युली स्वनिक आहे ना, तर तो टेबल टेनिसमध्ये नॅशनल खेळायला गेला होता. तर तिथे तो सेकंड आलेला आहे. तर मस्त तिचा पेपरमध्ये फोटो वगैरे आला होता. देन मग त्याच्यासाठी काकांनी त्यांनी आज घरी जेवायला बोलवलेलं आहे मस्त. सो आणि आज मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी पण आहे. चलो. तर तिथे बसला आहे स्वनिक. सेकंड थर्ड आला आहे का? तू तर बोलला सेकंड आला आहे. तर हा थर्ड आलेला आहे टेबल टेनिसमध्ये नॅशनलमध्ये. भाई तरी पण खूप मोठी गोष्ट आहे. कसा लास्ट तर बघा. आधी आमचे सबस्क्रायबर त्याला भेटायचे. तो आर्यन भावसारचा भाऊ आहे. आता त्याची स्वतःची ओळख झालेली आहे. पूर्वी आपल्या नावाची वस्तू वेगळी होती, आता मुलांमुळे आपण. तू काय देते का तुझ्या भावाला? तो पण काढणार. हे देते. तू किती खाणार याच्यातून? नाही खरंच का? बघा फॅमिली फोटो आहे का आता? आता आता मम्मी पप्पाच्या अॅनिव्हर्सरीचा केक कट करता येते. हॅपी हे खाऊ घाल, हात भरणार नाही. हे घे. तर मम्मी पप्पांच्या अॅनिव्हर्सरीचा केक कट केलेला आहे. आता त्यांना ते मी नाशिकवरनं त्यांच्यासाठी आणलेला होता. सगळे आहेत तर देऊन देऊ त्यांना. चला महंगा आहे तुला नाही पाहिजे? जाऊ दे जाऊ दे. तर काय सर अॅनिव्हर्सरी पप्पा पकड तुमच्यासाठी हॅपी अॅनिव्हर्सरी. आता मम्मीला भेटतच असतं पप्पांकडे. म्हटलं मम्मीला काय मग याच कलरचा बघत होता पण भेटला नाही. आता आवडला तर परत सांगा. तू जाणारच आहे परत तेव्हा घेऊन थंडीसाठी त्याच्यात गरमी होईल. मग बेबी चांगला बेबीचा विचार करतो. थंडी थंडी. कसं वाटलं पप्पा? छान आहे का? कलर आवडला? तुमच्याकडे नाही होता ना म्हणून काहीतरी वेगळा आणला. आणि ते कॉलर पण आहे त्याला म्हणून. जाड आहे. आणि मम्मी तुला आवडलं का? गाईस हे जॅकेट पण आणलेलं आहे मी तिथूनच. बघितलं ना, हे एस साईज आहे. एस साईज होते. आणि वेडने लगेच त्याचं ते जॅकेट काढलेलं आहे हे घालायला. हे माझं आहे. तर माझ्यापेक्षा जास्त ते पप्पांना आणि याला आवडेल. हां पप्पा जर बाहेर वगैरे गेले ना तर पप्पा घालून जातील. आणि हा क्लासला जाईल छान मारायला, हा घालून जाईल. इकडे रगडा खाताय आता. कुठे बसा? खिचडी काका? खिचडी स्पेशल मेनू. डाऊन टू अर्थ, डाऊन टू अर्थ. तर काहीच खाली आले होते आणि काकांनी त्यांनी न्यू कार घेतलेली आहे ना. तर मग आता सगळेजण तेच बघताय कारमध्ये सगळेजण. वेद इथे स्वनिक काका काका काच खाली करा ना. हा तर ही आहे XUV 700. आताच यांनी 15 दिवसाआधी घेतलेली आहे. गाण्याचा टेस्ट वगैरे करताय सगळं.
ते बघा गाईस माझी चेरू. बेबे बाहेरचा लाईट लावा तर. कोण आला कोण आला हा कोण आला कोण आला. हा घे वाज घेऊन घे आधी बॅगचा वाज घेऊन घे. काय आणलंय मी बॅग मध्ये ते बघून घे. असं स्कॅनिंग होते काही आमच्या घरात आमची स्कॅनिंग होती. तर आता आम्ही घरी आलेले होते आणि पप्पांनी आता हे ट्राय केलं आणि बघा किती मस्त वाटतंय पप्पांवर. मी एम घेणार होता पण मला एम मोठं झालं खूप. मलाच खूप मोठं होत होतं आणि पप्पांना आणि मला साईज सेम लागते. आता पप्पा बारीक होत चालले ना काय साईज आम्हाला सेम लागते. माझी पॅन्ट घातली. काय गाणं लागलं मम्मी आली. हे ना मी मम्मी पप्पांसाठी याच्यासाठी घेतलंय कारण की आता थंडी आहे ना तर थंडीचं म्हटलं जर कुठे बाहेर वगैरे गेले तर हे घालून जातील. आणि बघा एकदम छान वाटतंय दोघांवर. तुला माहिती मी हाच कलर घेणार होता पण आहे ना तो कलर होता नाही आणि मग चांगले पण नाही होते त्या कलरमध्ये म्हणून म्हटलं असं मॅचिंग होईल त्याला असं घेऊ म्हटलं.